क्राईम ब्रांच युनिट 5 चे पथकातील हवालदार राजा टाकळीकर, दीपक बावनकर हे एरियामध्ये पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्या अनुषंगाने एक इसम टू व्हीलर ॲक्टिवावर काही संशयास्पद गोणी घेऊन जात असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार त्यांनी त्याच्या लोकेशनवर ट्रेस केला असता त्याच्या एका ॲक्टिवावर एक इसम काही गोणी त्याच्यासोबत होत्या. त्याच्यामध्ये तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित तंबाखू आणि काही गुटखा असे पॅकेट मिळून आले. त्यांनी ते ताब्यात घेऊन आणल्यानंतर आम्ही फूड अँड ड्रग ऑफिसरला यांना पाचारण करण्यात आलं. त्या अनुषंगाने फूड अँड ड्रगचे ऑफिसर अखिलेश राऊत साहेब यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन पारडी या ठिकाणी आरोपीच्या विरुद्ध आम्ही अपराध नंबर 14/26 IPC कलम त्याचबरोबर फूड अँड ड्रग ॲक्टच्या अंतर्गत कलमान्वये आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. आणि याच्या तपासणीवरून त्यामध्ये 40 पॅकेट जन्नम सुगंधी तंबाखू, त्यानंतर XXX सुगंधी तंबाखू, रिमझिम तंबाखू, त्याचबरोबर त्याची एक ॲक्टिवा आणि मोबाईल असा 1,66,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे. आणि यातील जो आरोपी आहे प्रदीप राजमणी शाहू, वय 28 वर्ष, राहणार शिवम सोसायटी इलेक्ट्रिक बस डेपोजवळ, पोलीस ठाणे वाटोडा. आणि सदरचं हे घटनास्थळ आहे की दालमिल आंबेनगर, दालमिल रोड, पोलीस ठाणे पारडी या ठिकाणी सदरचं आम्हाला मुद्देमाल आरोपीसह प्राप्त झाला आहे. आरोपीवर आम्ही अशा प्रकारे कानूनी कारवाई करण्यात आली आहे.